कोण सांगते लॉजिक? पहिलं पॉन पोहोचणार, किंग पोहोचणार आणि का? काहीतरी बघितलं असेल ना तुम्ही? तुम्हाला वाटतंय हे पॉन पोहोचणार, काय बघितलं सांगा? मग दा मॅडम तुम्ही सांगा, तुम्हीच सांगितलं ना पॉन पोहोचणार? हो मी सांगितलं. सांगा ना मग असं काय वाटलं म्हणजे काय बघितलं ते सांग. डायगोनल जास्त, डायगोनल मध्ये बघितलं तर जास्त मोजलं. हा म्हणजे तुम्ही मूव मोजल्या का इथं एक एक अशा मूव मोजल्या का? हो. ओके. याच्या पण मोजल्या का? हो. याला किती लागते? 5 ओके. आता डिस्टन्स इथं आपण चेस मध्ये मॅथचा यूज करायचा, आपल्याला स्मार्ट वर्क करायचंय. तर ही पोझिशन कधी आहे ना, ज्यावेळी आपल्याकडे टाइम कमी असणार मॅच मध्ये, आणि मग हे अवघड आहे ना, एक एक मूव बघणं, 1 2 3 4 6 मूवचं कॅल्क्युलेशन अवघड आहे ना कमी टाइम मध्ये. तर त्यावेळी मॅथचा फॉर्म्युला वापरायचा. इथं एक ट्रिक आहे ते सांगतो. हे पॉन कुठं पोहोचणार आहे? इथं पोहोचायचं ना आपल्याला, म्हणजे या बॉर्डरला पोहोचवायचं. तर इथं डायगोनल स्क्वेअर बनवायचा, इथं सरळ कनेक्ट करायचे, आणि दुसरा कुठं कनेक्ट करायचा? या लाईन मध्ये. दिसतंय का तुम्हाला स्क्वेअर बनवलेला? हो हो. सोपा रूल आहे. या स्क्वेअर मध्ये जर ब्लॅकचा किंग असेल, म्हणजे ज्याची मूव असेल, आता मूव कुणाची आहे? व्हाईटची मूव असताना जर ब्लॅकचा किंग आत असेल तर पॉन मरणार, आणि ब्लॅकचा किंग या बॉक्सच्या बाहेर असेल तर पॉन पोहोचणार. मग आता किंग आत आहे, इनसाइड आहे का आउटसाइड आहे? आउटसाइड. आउटसाइड. हा, ही पोझिशन बोर्डवर मांडा आणि खेळून बघा. दोन्हीकडच्या मूव करा. पहिली व्हाईटची मूव खेळा. ही बघा पॉन पोहोचते का किंग. फक्त किंगला आणताना क्रॉस मध्ये आणा, असं खेळा बोर्डवर. सांगा काय रिझल्ट येते. पॉन पोहोचते पहिलं का किंग? बोर्डवर मूव करून बघा. सगळे आलेत का? सारे का मॅडम? हो आले. कमी वाटतंय जर मग 2-3 जण नाही दिसत वाटतं. ते संजय कोण आहे ते दिसत नाही. माहित नसेल त्यांना. ग्रुपवर टाकले का आपण? पण आता सगळेच नाही ना ग्रुपवर. त्यांनी नाही पाहिलेला मेसेज, मी पाहिला. हा दुपारी टाकले ना आपण. ठीक आहे, याचं काय रेकॉर्डिंग पाठवता येईल. बोर्डवर मूव्ह करून बघा, सांगा मला काय रिझल्ट येतोय. पॉन पोचते का किंग? केले का मूव्ह सगळ्यांनी? काय आला रिझल्ट? पॉन पोचते. पॉन पोचते. बघूया आता इथं मी स्क्रीनवर पण मूव्ह करून बघूया.
ज्याची मूव आहे तिथून बॉक्स काढायचा. आता पॉनची मूव आहे, कळत आहे ना? आता तर किंग नाहीये. ही जर किंगची मूव असते म्हणजे ब्लॅकची मूव असती तर पॉन पोहोचलं नसतं, बरोबर का? पण आता पॉनची मूव आहे त्यामुळं बॉक्स छोटा होत जाणार. एक मूव कमी पडली त्याला. पुढचं आपल्याला माहिती आहे क्वीनची मेट कशी करायची. या रूलचं नाव आहे स्क्वेअर रूल ऑफ पासर पॉन वर्सेस किंग. चॅट मध्ये टाकतो. काय लक्षात ठेवायचं? इनसाइड द बॉक्स, किंग जर इनसाइड द बॉक्स असेल तर पॉन कॅप्चर होणार, आणि आउटसाइड द बॉक्स असेल तर पॉन पोहोचणार. म्हणजे पण ज्याची मूव आहे तिथून बॉक्स काढायचा. म्हणजे व्हाईटची मूव आहे तर व्हाईटचा बॉक्स, जर इथं ब्लॅकची मूव आली तर हा पोहोचणार बॉक्स मध्ये, हे लक्षात ठेवा. आता ही पोझिशन ब्लॅकची मूव खेळा पहिली, काय होते बघा, चेक करा आणि सांगा रिझल्ट काय होते. ब्लॅकला ही मूव खेळा आणि नंतर व्हाईटची पॉनची मूव करा. रिझल्ट काय होते सांगा. शेवटपर्यंत खेळा सगळे मूव. पॉन पोहोचते का नाही पोहोचत सांगा. पॉन पोहोचत नाहीये. हा. किंग पहिला नाही पोहोचतोय. किंग पोचतंय. पोचतोय. म्हणजे आपण मॅथ्सचा यूज केला इथं. हे चांगलं आहे ना, एंड गेम मध्ये तुम्हाला टाइम वाचवायला, आणि ज्याला रूल माहित असेल त्याला ऍडव्हान्टेज, ज्याला माहिती नसेल तो पाचचा मूव करण्यात त्याचा टाइम जाणार कॅल्क्युलेट करणं. इथं काय मूव मोजायचे नाही, फक्त स्क्वेअर काढलाय आपण. आता अजून एक पोझिशन देतो. व्हाईट टू प्ले, काय होईल सांगा. आता हा बॉक्स कसा काढणार आपण, असा काढणार ना. पॉईंटची मूव आहे म्हणजे आता सांगा पॉईंट पोहोचणार की नाही पोहोचणार. नाही, किंग पोचणार. रूल नुसार पॉन बरोबर आहे, एकदा किंग झाले ना. रूल नुसार बरोबर आहे, पण इथे ट्रिक आहे. पॉनची स्पेशल मूव माहिती आहे ना तुम्हाला काय असते. टू स्क्वेअर. टू स्टेप्स. टू स्टेप्स पासून काउंट करायचं. कळालं काय फरक पडला. जर पॉनची फर्स्ट मूव असेल तर हा, ती पण टू स्टेप्स पाहिजे, फक्त इथं ट्रिक आहे. नाहीतर इथं ब्लॅक किंगच पोहोचला असता. जर एक एक मूव खेळला असता तर ब्लॅक किंगच पोहोचला. म्हणजे पोझिशन पण महत्वाची आहे. टू स्टेप जाते त्यामुळं स्क्वेअर बदलतो, एकदम छोटा होतो. ऍडव्हान्टेज एक मूव जास्त मिळाले थोडक्यात, त्यामुळे बॉक्स पण छोटा झाला. रूल नुसार हा बॉक्स झाला, पण इथं रूल ब्रेक झाला. कशामुळे, पॉनचे स्पेशल मूव टू स्टेप जाऊ शकतं स्टार्ट करताना. हे काय ना एक्सेप्शन या रूलला. ब्रेक कसा रूल झाला. पॉनच्या पोझिशन मध्ये. हा,
तरी रूल तोच राहिला, फक्त फर्स्ट मूव्ह तो ब्रेक झाला. इथं तर रूल सेम राहील. स्क्रीनशॉट काढायचा आहे का कोणाला? म्हणजे आता काही प्रॉब्लेम येणार नाही ना जेव्हा पासर पॉन असेल. जर आपल्याला नुसतं पुश करायचं विदाउट किंग पुश करायचं असेल त्यावेळी हा डिसिजन घ्यायचा. पण शक्यतो काय करायचं, किंग पुढे पाहिजे आहे की नाही. किंग इथं पाहिजे ना, हा किंग इथं आणतो ना आपण. लक्षात आहे ना किंग पॉन एंड गेम मध्ये शिकलेलं. पण इथे आणता येत नाही कारण यांनी चॅलेंज दिले आणि किंग लांब आहे या बॉक्स पासून. त्यामुळं हे आपण पुश केलं पण कारण बॉक्स मध्ये नाहीये. टू बिशपची मेट येते कोणाला? येत असेल तर सांगा. टू बिशपची चेकमेट शिकायची येते कोणाला? येतोय ना माझा आवाज ऐकू? हॅलो. हा येतोय. हा टू बिशप चेकमेट येते का? मुग्धा शिकवते मॅडम सर. येते? मला येते का? येते पण शिकायचं हा मुग्धा मॅडम नाही येते? नाही. दीपाली मॅडम? नाही. नाही. हा ठीक आहे. आपण स्टार्ट पासून घ्यायची. ही जी पोझिशन आहे ना इथून घ्यायची. पण त्यासाठी फायनल पोझिशन काय पाहिजे ती शिकून घेऊया आपण आधी. पोझिशन मांडतोय ती बोर्डवर मांड. दुसरी पोझिशन आहे. ही पोझिशन मांडा बोर्डवर. दिसते ना स्क्रीनवर? हो. आपल्याला ही फायनल पोझिशन पाहिजे. म्हणजे कुठल्याही कॉर्नरला असेल, इथं पण असेल, एनी कॉर्नर चालेल. पण पोझिशन मध्ये काय पाहिजे लक्षात ठेवा. हा जो बॉक्स आहे 3 स्क्वेअरचा याच्यामध्ये किंग लॉक झाला पाहिजे. थोडक्यात आपल्याला रेक्टँगल ट्रायंगल किंवा काटकोन त्रिकोण बनवायचा. इथं आधी दिसतंय मी काढलेला रेड एरोनी. दिसतंय ना? तर बिशप आणि किंगने करायचंय. हा कुठे होईल? इथं पण होईल. इथं पण बनवू शकतो. इथं पण बनवता येईल या साईडला. जिथं ग्रीन दाखवले तिथं किंग पाहिजे. आणि जो येलो आहे तो बिशप साठी असणार आहे. गायत्री मॅडम नाही का जॉईन झाल्या? होते ना जॉईन त्या. फोन तरी करते कोण कोण नाही ते.
ओके. काय कळतंय का की काय दाखवले त्यातनं काय कळतंय का तुम्हाला? स्क्रीनशॉट काढा. काढला स्क्रीनशॉट सगळ्यांनी? हो. हे काय ना मी काय केलंय ते ट्रायंगल काढलाय, काटकोन त्रिकोण काढलाय. तो डिझाईन तो याच्यावरनं कळेल तुम्हाला. बिशप आणि किंग. किंग कुठं पाहिजे? समोरासमोर पाहिजे. मी आता हे कलर काढतो. म्हणजे हा बिशप नंतर लागेल, आत्ता नाही लागणार. पहिला हा लागेल आपल्याला. Okay, हा बॉक्स पाहिजे आपल्याला. हा वाला बॉक्स आहे ना, तो पहिला बनवायचा आहे. म्हणजे एकदा हा लॉक झाला की याला 2च स्क्वेअर राहणार. बरोबर का? आता या पोझिशन मध्ये किंग समोर किंग असेल त्याच वेळी चेक द्यायचंय. जर चेक देता येत नसेल, किंग समोर किंग नसेल तर वेटिंग मूव्ह करायचं, थांबायचं, एक मूव्ह मागं पुढं करायची इकडं. ज्यांनी चेक द्यायचंय त्यांनी. मग इथं चेक आणि ही चेक मध्येच मेट झाली का मेट? हो. 2 रूकची कशी मेट असते तशीच मेट आहे, फक्त क्रॉस मध्ये. हे 2 बिशप क्रॉस मध्ये पकडतायत किंगला. हे कळतंय का? आपण रूक मध्ये कसा असा अटॅक करतो ना, स्ट्रेट लाईन मध्ये किंवा आडवा असा. फक्त हा क्रॉस करायचा आपल्याला. आता ही लाईन तर पॅक आहे. आता कुठली? ही लाईन. कळतंय ना? म्हणजे पहिला गोल हा आहे आपल्याला. कुठल्या तरी एका बॉर्डरला आणि एका कॉर्नरला या अँगल मध्ये पकडायचे, या बॉक्स मध्ये 3च्या. आणि किंग कुठं पाहिजे? जिथं नाईट असतं त्या फाईल मध्ये पाहिजे. 6th रँकला. आता आपण पहिल्यापासून बघूया काय करायचं. पोझिशन मांडा. ओरिजिनल पोझिशन कुठली असते? ही पोझिशन मांडा. मांडली का सगळ्यांनी? सगळ्यांनी मांडली का? मांडली असेल तर चालू करू शिकायला. सारिका मॅडम हा. पोझिशन मांडली का? हा. मला येते तरी पण प्रॅक्टिस करा.
पहिलं काय करायचं सांगा बरं. किंग E5 ला असेल तर बिशप D3 खेळता येईल, पण किंग E4 ला आहे म्हणल्यानंतर कोणती मूव खेळायची? हा तर बिशप चेस C. पहिली मिस्टेक काय होते, चेस मी कधी मूव खेळायची नसती. पहिल्यांदा प्लॅन करायचा आपल्याला, आणि हा एक प्लॅन कमीत कमी 3 मूव ते 10 मूव पर्यंत असू शकतो. तर आपण हा फायनल प्लॅन हा केलाय ना, या एका कॉर्नरला आणायचं कुठल्या तरी. हा बऱ्याच मूवचा असेल, 20, 30, 40 मूवचा पण असू शकतो. पण हा प्लॅन आहे, आपल्याला काय करायचंय, या अँगल मध्ये पकडायचे, बरोबर ना. असं म्हणजे ही पोझिशन आणायची, पण स्वतःहून येणार नाही ना, त्याला लॉक करत आणावं लागेल. जसं आपण रूकच्या मेटला लॉक करत आणतो की नाही, तसं बिशपच्या याला क्रॉस मध्ये लॉक करायचं. ओके, तर पहिलं काय करायचं बघूया आपण. प्रत्येकाची पॉवर माहिती पाहिजे, म्हणजे चांगली वापरता येईल आपल्याला. काय करायचं माहिती, बॉर्डरला आणायचं, पण त्याची ताकद जास्त कशी वापरायची ते बघूया. हे बिशपची पॉवर बघूया. बिशपला किती पॉईंट असतात, कोण सांगतंय? किती पॉईंट आहेत 3 बिशपला? पॉइंट असतात ना? 3. हा, 3 पॉईंट. व्हेरी गुड. आणि 2 बिशपला किती असतात? 2 बिशपचे किती पॉईंट टोटल? 6 पॉइंट. 6 पॉईंट. सगळ्यांना माहिती आहे ते पॉईंट? हो. तर बिशपचे व्हॅल्यू पोझिशन नुसार बदलते. मॅथ्स इथं पण आहे. हा जो पूर्ण स्क्वेअर बोर्ड आहे, त्याचा एक्स काढायचा आपण. एक्स, हा एक्स दिसतोय तुम्हाला? दिसतोय का बोर्डवर एक्स? या एक्स मध्ये कुठेही असेल बिशप, तर बिशपची व्हॅल्यू 5 पॉईंट. किती? म्हणजे फिजिकल व्हॅल्यू नाही, आपण स्पेस व्हॅल्यू म्हणतो याला, म्हणजे मुवमेंटची. कुठं मूव्ह करू शकतो, मुवमेंट मध्ये याला 5 पॉईंट इथं मिळतात. कुठं? या एक्स मध्ये. त्यामुळं कधी बिशप या लाईन मध्ये जास्त. काय म्हणताय मॅडम? नाही, काय नाही. हा, 3 पॉईंट फिजिकल व्हॅल्यू, पण 5 पॉईंट कुठले? स्पेस व्हॅल्यू. इथं आलं की 5 पॉईंट. याच्यावरनं ओपनिंग पण आहेत. सिसिलियन ड्रॅगन माहित असेल? सिसिलियन ड्रॅगन फेमस ओपनिंग आहे ब्लॅक कडून, ज्यात इथं काढतात बिशप या लाईन मध्ये. तर या लाईन मध्ये काढायचं आहे आपल्याला बिशप, जर मूव्ह करायचं असेल सुरुवातीला. आता अजून एक पहिलं टार्गेट काय करायचंय, हे तर सेंटर दिसतंय का तुम्हाला? या सेंटरला हे दोन्ही बिशप आणायचे. पहिलं टार्गेट हे असणार आहे. कुठलंही या चारीपैकी कुठं आणायचे, आणि पेअर मध्ये ठेवायचे, शेजारी शेजारी. आणि नंतर किंग आणायचं सेंटरला. काय आता एक्स पॉवर वापरायची. तर पहिली मूव्ह खेळा, बिशप G2. आता ही मूव्ह नाही, याच्या मागे प्लॅन आहे. पहिला प्लॅन काय होता आपला? एक्स पकडायचा ना. नंतर आपण मूव्ह बघितली, मूव्ह सापडणार आपल्याला, पण पहिला प्लॅन मग मूव्ह. बरेच जण मूव्ह करतात मग प्लॅन करतात, तसं नाही करायचं. आधी मूव्ह, प्लॅन, मग मूव्ह. कळते का मी काय सांगतोय ते? म्हणजे तुम्ही आधी विचार करा काय खेळायचंय, कुठल्या डायरेक्शनला खेळायचंय, मग त्या डायरेक्शनला मूव्ह करा. म्हणजे ऍक्युरेसी वाढेल तुमची. सेंटर मिळालं का व्हाईटला? चेक करा.
आता हे सेंटर घ्यायचं, कसं घ्यायचं मूळ सांगा, तुम्ही सांगा आता. व्हाईट टू प्ले. B2. काय B2? Bishop. बिशप. पूर्ण नाव घ्यायचं, काय कळत नाही ना, आणि पॉन पण असू शकतो, इथं पॉन नाहीये. बिशप B2. झाले, एक्स पॉवर मिळाली ना. म्हणजे फर्स्ट मिशन कम्प्लीट झालं एक्स. पण अजून मेन मिशन राहिले. सेंटर नाही घेतला आपण अजून. 2 बिशप पेअर मध्ये ठेवायचे. काय खेळलं पाहिजे सांगा. कुठली मुख आहे? बिशप Bishop सेंटरला आणायचे. F3. सेंटरला आणायचे. Bishop. सेंटर ग्रीन कलर मध्ये दाखवले ना. Bishop E4. हा E4. F3 रॉंग आहे, कारण F3 सेंटर नाहीये ना. ठीक आहे. आता पूर्ण सेंटर नाही मिळालं, दुसरा फ्रेंड नाही आला, काय खेळायचं? एक सेंटर मिळाले, हे राहिले ना. Bishop D4. बिशप D4. व्हेरी गुड. म्हणजे सेकंड टार्गेट कम्प्लीट झालं आपलं. काय? सेंटर. सेंटरलाच काम सांगितलं, कारण सेंटरवरनं आपण क्वीन साइड किंग साइड दोन्ही साइड कंट्रोल करतो. आता त्याची पॉवर बघा, शेजारी शेजारी ठेवले पेअर मध्ये, काय झालं चेक करा. इथं दाखवतोय याच्यामध्ये किंग लॉक झालं, दिसतंय का? आता या 2 बिशपला प्रोटेक्शनची गरज नाही, दोघं स्वतःला वाचू शकतात. शेजारी असतील तर, लांब असतील तर किंग अटॅक करणार. म्हणजे त्यांची पॉवर काय, पेअर मध्ये ठेवायचं शेजारी शेजारी. कळतंय? हे काय सांगितलं मी, सेंटरलाच का ठेवायचं आणि पेअर मध्ये. आता काम कोणाचं राहील, फक्त किंग. तर किंग कसा आणायचा पुढं, असा एल शेप करायचा आपला. हा दिसतोय या टाइप मध्ये एल शेप. इकडून करा किंवा इकडून करा, कुठून करा, साईडनं लॉक करायचं किंगला. दुसरं टार्गेट असेल किंगला बॉर्डरला आणायचं, कुठल्याही बॉर्डरला आणा, इकडं स्ट्रेट मध्ये आणा किंवा हॉरिझॉन्टल व्हर्टिकल दोन्ही झाले. स्लीपिंग स्टँडिंग कुठं आणायचा कोण सांगते, इकडनं जायचं का इकडनं, तुम्ही ठरवा, दोन्ही चालेल. राईट. स्क्वेअरचं नाव सांग. किंग F2. किंग F2. आता त्याला काही मूव नाहीये ब्लॅक किंगला, तो बॉर्डरला जाणार नाही शक्यतो. गुड मूव ठेवणार पोझिशन, आणि बॉर्डरला गेले की त्याला माहितीये तो लॉक होईल. ओके, फर्स्ट टार्गेट कम्प्लीट झालं आपलं. कळतंय का येईल मी कसं दाखवलंय तो? त्याच्या जागा पण मोजूया आपण, कुठल्या कुठल्या आहेत. त्याला एवढ्याच जागा आहेत ना, 3 जागा आहेत आता, आणि ही चौथी आता आहे. इकडे गेला तर चांगलं आहे, आपलं बॉर्डर जवळ आहे, तेव्हा आपण ही जागा घेऊया सेंटरच्या जवळची. किंग E7. ओके, आता हे 2 बिशप आपल्याला इकडे शिफ्ट करायचे. कसे शिफ्ट करायचे कळतंय का?
क्रॉस मध्ये एकदा ही लाईन पकडणार, एकदा ही लाईन पकडणार. ओके. तर पहिले त्याने कुठलं घर सोडले ते सांगा. डार्क स्क्वेअर आहे ते पकडायचंय. बिशप E5. E5. आता बॉक्स कसा झाला, अजून छोटा झाला ना. आता परत त्याला काय काय म्हणून बघू. या बॅड, हे बॅड स्क्वेअर आहे त्यासाठी. इथं आपल्याला आणायचंय, सोपं आहे आपलं. इथं आला तर किंग फक्त पुढे आणायचंय. सोपी आयडिया. ते पुढं कळेल तुम्हाला मूळ जशा होती. त्याच्यासाठी गुड स्क्वेअर हे 2 आहेत. इकडचं बघू, कारण इकडं बॉर्डर जवळ आहे. इकडचं बघूया. किंग D7. आता पेअर बनवायची. किंगची पण मूळ चालेल, पण तरी पण पेअर बनवायची. कशी बनवायची पेअर? बिशप D5. आता परत त्याला हे 3 बॅड स्क्वेअर आहेत. गुड स्क्वेअर कुठला आहे? एकच राहिलाय. आता हा गुड स्क्वेअर लॉक करायचा. कसा लॉक करणार सांग? बिशप E6. बिशप E6. बिशप E6 पेक्षा आता थोडंसं वेगळं करूया आपण. या साईडनं लॉक करूया, इकडून साईडनं. जसं आपण इथं मगाशी 2 बिशप होते ना मेट करण्यासाठी, आठवते का? तसं साईडनं जाऊया. आता हे 3 बॅड स्क्वेअर. गुड स्क्वेअर कुठले? आता कुठले घर सोडले ते कसं लॉक करायचं सांग. बिशप D6. सगळेजण बोर्डवर पण मूव्ह करतायत ना, का फक्त मी इथं दाखवते असं नाही ना? ओके. आता आपण काय खेळले? बिशप इथं आणलाय ना आता. आता त्याला हा बॅड स्क्वेअर, गुड स्क्वेअर कुठला आहे? किंग G7. आता हा स्क्वेअर लॉक करायचा. काय खेळायचं सांग? कसं लॉक करायचं? सोपी मुळे बिशप D5. बिशप फॉर्म्युला काय लक्षात ठेवा, शेजारी शेजारी ठेवायचे. बिशप कुठे ठेवायचे? पेअर मध्ये. लांब नेऊ नका. म्हणजे चुकून जरी बॅड मूव झाली तरी कॅप्चर नाही होणार बिशप. शेजारी ठेवा. बिशप D5. आता या बिशपने काय केलं? आता त्याला कंपल्सरी कुठे यावं लागणार? या 3 बॅड स्क्वेअर पैकी एका स्क्वेअरला यावं लागलं. तर हा जास्त बॅड आहे कारण कॉर्नर आहे. हा पण बॅड आहे. शक्यतो तो इथे येईल. चान्सेस. आपलं तिसरं मिशन कम्प्लीट झालं. काय होतं आपलं तिसरं मिशन? बॉर्डरला आणायचं. झालं का? चेक करा. हो. आता सोपं काम आहे. आता काय करायचंय? कुठला तरी कॉर्नर चूज करा. कुठं मेट करायचं तुम्हीच ठरवा. कुठल्या कॉर्नरला मेट करायचं? कुठला ठरवला कॉर्नर ते सांग.
H1 का H8? जो जवळचा H8 आहे. हा म्हणजे ब्लॅक स्क्वेअरला इथं मेट करायची ना या स्क्वेअरला. ठीक आहे, म्हणजे आता आपल्याला काय करावं लागेल, इकडून त्याला पुश करावं लागेल. एक एक स्क्वेअर इकडनं लॉक करत जावं लागेल बिशपने. आणि शेवटी हा राहणार फायनल लॉक. कुठला राहणार? हा राहणार. तो आपण मगाशी काढलेला आठवतंय का? हा या ट्रायंगल मध्ये त्याला लॉक करायचं, बरोबर ना? ठीक आहे. सुरुवातीला आपण त्याला वर जाण्यापासून लॉक करूया. इथं लॉक करायचं. काय ठेवावं लागेल सांग? बिशप E5 किंवा किंग F6. बिशप E5. बिशप किंग E5. F6 पण खेळू शकतो. नाही, किंग आता नाही खेळायचं. किंग नंतर खेळू आपण. पहिला बिशप खेळू. किंग F6 ला काय प्रॉब्लेम आहे? जेव्हा किंग खेळू तेव्हा तो इकडनं पळून जायचा प्रयत्न करेल ना. आता त्यासाठी हा बॅड स्क्वेअर आहे, हा गुड स्क्वेअर आहे. इकडे जायचा प्रयत्न करणार होता. पहिले इकडचं बघूया, मग तिकडचं दाखवू. तिकडचं सोपं आहे. जे अवघड आहे ते बघूया आपण. आता त्याला कुठनं पळून जायचंय? G3 मधून नाही. हा म्हणजे या स्क्वेअर वरनं. तर आपण कुठेही मेट करू शकतो, असं काही नाही हा स्क्वेअर पाहिजे. तर आपण आता इकडे मेट करायचं ना आपल्याला. तर मग हे लॉक करूया. ओके. ओके, आता हा बिशप इथं लॉकचं काम करतोय, बरोबर का? त्यामुळे या स्क्वेअरला लॉक करायला याची हेल्प नाही घ्यायची. आता कोणाची हेल्प घ्यायची? किंगची. हा आता तो परत इकडे नाही जाणार, कारण इकडे गेलं की सोपं आहे आपल्याला. इकडे जाणार. आता या फ्रेंडची हेल्प घ्यायची. कुठे ठेवायचा बिशप? पण बिशपच्या शेजारी ठेवायचा, लक्षात ठेवा. इथं का ठेवायचं नाही? कारण इथं किंगचा रस्ता आहे ना, किंगचा रस्ता लॉक होईल. कुठे ठेवायचा बिशप? बिशप F3. जसे आपण 2 रूप वापरतो तसे 2 बिशप वापरायचे, फक्त क्रॉस मध्ये. आता हे घर तर लॉक केलं. आता कुठलं लॉक करायचं? बिशप F4. हे ब्लॅक स्क्वेअर वर बिशप F4. आता हे घर लॉक करायचे. बिशप E4. बिशप नाही, आता इथं किंग वापरायचं. मग अशी सांगितलं ना, जे येलो स्क्वेअर दाखवलेले. थोडक्यात हा नाईटची ही लाईन ना, हे स्क्वेअर आहेत ना. किंग काय केलं कळालं का तुम्हाला? का नाही कळालं अजून? आपण या ट्रायंगल मध्ये त्याला लॉक केले. कळालं का? अचिव्हमेंट झाली आपली. फायनल गोल कम्प्लीट झाला. झालं का ट्रायंगल मध्ये लॉक? फक्त आता वेट काय करायचं, हा इथं आला पाहिजे तरच वेट करायचं, इथं नाही. मग त्यासाठी इथं आलं, कोण चेक देणार आहे त्याला? बिशप E. त्याची मूव नाही करायची.
जर लॉक आहे थोडस मागे किंवा पुढे करायचं. बिशप E4 खेळला तर ड्रॉ होईल ना मॅच. हा तेच की, त्यामुळं लॉक ज्याने केलंय त्याचीच मूव्ह करायची. या लाईन मध्ये अजिबात मूव्ह नाही करायची. मूव्ह फक्त या लाईन मध्ये करायची किंवा या लाईन मध्ये. स्पेस हा पण चालेल मागे पुढं. शक्यतो हाच करा जो लॉक पकडले, ट्रायंगल वाला लॉक कोणी पकडलाय त्याची मूव्ह तिथंच पुढे किंवा मागे करा क्रॉस मध्ये. आता सोपं आहे. किंग समोर किंग आला की फक्त चेक चेक मध्ये मेट करायची. काय खेळायची मग सांगा. बिशप E4. तर KH8 आणि बिशप F6 चेकमेट. सोपी आहे का पद्धत? प्रॅक्टिस केली पाहिजे पण. जमेल का सगळ्यांना? काय डाऊट असेल तर विचारा. याचा स्क्रीनशॉट काढा. ही जी पोझिशन आहे स्क्रीनशॉट काढा. हा बिशप तुम्ही इथं पण वापरू शकता, असं काही नाही. इथं पण वापरू शकता. म्हणजे तुम्हाला जर या कॉर्नरला मेट करायचे असेल तर. फक्त दोन्ही बिशप एकाच साईडला पाहिजे. शेजारी शेजारी शक्यतो ठेवा. जे किंगच्या रस्त्यात नाही आले पाहिजे. काढला स्क्रीनशॉट? परत रिकॅप करायचं पहिल्यापासून काय शिकलो हे. पहिले काय शिकलो तर एक्स बनवायचं. एक्स नंतर काय बनवायचं? बिशपचं सेंटर बनवायचं. ओके. नंतर एल शेप मध्ये कुठल्याही साईडला आपण जाऊ शकतो. किंग आणायचा आणि त्यानंतर बॉर्डरला न्यायचं आपल्याला. तर ती जागा सोडेल तर सेंटरला बिशप आणून लॉक करायची. ओके. आणि जर किंग बॉर्डरला गेला तर आपला किंग पुढे आणायचा. जर किंग त्याचा इकडे गेला तर. आता सेंटरच्या पुढे गेल्यावर साईडने लॉक करायचंय इकडून. जसं आपण समजा ही सपोज ही जर बॉर्डर असेल तर आपण कसं लॉक करतो, असंच करतो ना, एक एक स्क्वेअर लॉक करत जातो. तसंच सेम आपल्या इथं पण करायचं. कुठं? नाही. आणि शक्यतो वरचे स्क्वेअर लॉक करायचे आणि मग पुढं जिथं जाणार आहे ते लॉक करत जायचं. हा या ट्रायंगल मध्ये लॉक झाला मग किंग समोर किंग नाही आला त्यामुळे वेटिंग मूव्ह करायची. कुठलाही बिशप विदाउट चेक यूज करायचा आणि या ट्रायंगल पासून लांब ठेवायचं आणि मग चेक चेक मेट. काही डाऊट आहेत कोणाला?
कळलं का सगळ्यांना? आणि पहिला आपण काय शिकलो? स्क्वेअर रूल ऑफ पासर फॉर्म. बॉक्स मध्ये असेल तर किंग जर पॉनच्या बॉक्स मध्ये असेल तर पासर पण पोहोचणार का? येस और नो? नाही पोहोचणार, किंग पोहोचेल आधी. हा, आणि किंग जर बॉक्सच्या बाहेर असेल, आउट ऑफ द बॉक्स असेल तर Pawn पॉन पोहोचेल. पॉन पोहोचणार. सोपं रूल आहे. मॅडम झाले शिकवण? हा आणि चालेल. काय बोलायचं? आज काय शेवटचा दिवस आहे कॅम्पचा? सगळ्यांना शुभेच्छा. याचं रेकॉर्डिंग पाठवलंच मी, रिव्हिजन करायला तुम्हाला बरं पडेल. थँक्यू सर. थँक्यू सर. एंड करूया मीटिंग. हो. बाय.